राज्याच्या राजकारणात एका नव्या वादाच्या अंकाला सुरुवात झाली आणि ती म्हणजे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्या वादाची। वादाचं कारण होतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार यावरून नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य। पण हा वाद इतका टोकाला पोहोचलाय की दोन्ही बाजूने एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि या संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। भरपूर ताकद आहे। आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये। एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना। भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय। काय यांची वैचारिक उंची आहे दिसतंय ना। चर्चा होती फक्त ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची, पण हे प्रकरण आता रस्त्यावरच्या लढाईपर्यंत पोहोचलंय। नितेश राणेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवणं, मग प्रकाश महाजनांनी नितेश राणेंची उंची काढणं आणि पुत्रप्रेमापोटी नारायण राणेंनी महाजनांना उलट्या काढण्याची धमकी देणं, असा हा हाय व्होल्टेज ड्रामा राणे विरुद्ध महाजन यांच्यात सुरू झालाय। प्रकाश महाजनांनी नितेश राणेंना त्यांच्याच भाषेत सुनावल्यानंतर नारायण राणेंचा तिळपापड झाला आणि फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी महाजनांना सुनावलं। या फेसबुक पोस्टमध्ये नारायण राणे म्हणतात, एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली, त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडलेत त्याला माझं हे उत्तर आहे। श्रीयुत राज आणि माझ्याबद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही, कारण राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडचे आहेत। प्रकाश महाजन कोण, राजकारणात आणि समाजकारणात किंवा विधायक क्षेत्रात आपलं योगदान काय, कुठल्या एखाद्या पक्षात एक पद मिळालं म्हणून तोंडाचा आणि जिभेचा उपयोग करू नये एवढी तुमची कुवतही नाही। श्रीयुत नितेश राणे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी आपली वैचारिकता, बुद्धिमत्ता आणि जनमानसातील प्रतिमा या वयात सिद्ध केली आहे। निलेश आणि नितेश राणे तसंच नारायण राणेंची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? आमची वैचारिक उंची जनतेनं ठरवली आहे। नितेश राणे हे जनतेतून 3 वेळा निवडून आले। आपण किती वेळा निवडून आलात? आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणास योग्य रस्ता दाखवण्याचं काम मी जरूर करेन। आपण निलेश आणि नितेशना निष्ठा शिकवण्याची गरज नाही। तुमच्यासारख्या 1.5 दमडीच्या लोकांकडून ते अभिप्रेत सुद्धा नाही। प्रकाश महाजन, तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात। परत बोललात तर उलट्या करायला लावेन। हा वाद नारायण राणेंच्या या पोस्टवरच थांबला नाही, तर राणेंच्या कार्यकर्त्यांनी महाजनांना फोन करून शिवीगाळ केली, तसंच मारण्याची धमकीही दिली। अरे रेकॉर्ड कर तू साहेबांना उंची काढा बोल ना, आवाज का आता बोल। तू काय उंची काढ, कुठे येऊ सांग म्हणजे मी तुझं हा? अरे माझ्याबद्दल आम्ही मान तुला साहेबांची उंची काढणार का? काय करतोस तू भेट मला भेट। कुठे येतो सांग ना, काय ते सांग मला तू। मला सांग तू काय ते, मला सांग तू काय ते। तू काय यार, तू ते राणेचे कार्यकर्ते ना सगळं काही माहिती आम्हाला। हो ये कर दे, काय करायचं करा। या धमकी प्रकरणानंतर वाद आणखीनच तापला। प्रकाश महाजनांनी थेट रस्त्यावर उतरून राणेंविरोधात दंड थोपटले। काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? इथं उभा आहे, सांगा तुम्ही, मी कणकवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कोणाच्या विरोधात शेटू ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली, त्यांच्या विरोधात ठोकतो। अशा धमक्या देता तुम्ही कार्यकर्ता, तुला उलटी करायला लावीन। मी म्हणलं ना, तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय। मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही। प्रकाश महाजनांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राणे विरुद्ध महाजन हा वाद अधिकच तापताना दिसतोय। दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा एकमेकांना अंगावर घेतलंय। आम्ही फक्त स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो, त्यांच्या कुटुंबियांना ओळखतो, बाकी चिरीमिरी लोकांना आम्हाला काय ओळखत नाही। मी सन्माननीय माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार श्री नारायण राणे यांचे पुत्र म्हणून यांना ओळखतो। त्यांनी मला ओळखावं अशी माझी अजिबात इच्छा नाही। अशा माणसाची मला ओळख सुद्धा करून घ्यायची नाही। माझी काय ओळख आहे त्यांना झालेली आहे। कुठं चिरा पडायच्या तर कुठं मिरा घातल्या ते सगळं गेलेलं आहे।
पण प्रकाश महाजन एवढ्यावरच थांबलेले नाहीत. सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मुलांना आवरण्याचा सल्ला त्यांनी थेट राणेंना दिलाय. तुमच्या मुलांना संयम ठेवा म्हणा ना. दुसऱ्याच्या नेत्यावर टीका करताना तुम्हाला बरं वाटतं. मी सभ्य मी काय वेगळी टीका केली? मी काय बिलो द बेल्ट बोललोय? मी अश्लील शब्दाचा वापर केलाय? मी काही शिवी दिली? तुम्ही मला शब्दाने माझ्यावर टीका करू शकता, वार करू शकता. माझी लायकी नारायण राणे साहेब तुम्ही कोण काढणार? मी एका शिक्षक, प्रामाणिक शिक्षकाचा मुलगा आहे. माझ्या बापजाद्यांनी चोऱ्या माऱ्या करून प्रॉपर्ट्या कमवल्या नाहीत. त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. मी त्यांना महत्व देत नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो आणि त्यामुळे राजकारणाच्या पडद्या आडच्या माणसाला आता जर आलं असेल आणि माझ्याशी बोलून मला टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला द्यायची. संपलेल्या माणसांना मी परत एक संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही. तुर्तास तरी या वादात मनसे आणि भाजपच्या नेत्यांची एंट्री झालेली नाहीये. त्यामुळे आधीच गढूळ झालेल्या राज्याच्या राजकारणात या नव्या वादाचे पडसाद कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.